नमस्कार मित्रांनो, कशी चालली सुट्टी? सुरू झाली सुट्टी आणि तुमचे मौज मजा पण सुरू झाली असेल. मामा मामीच्या गावाला जा, काका काकीच्या गावाला जा, मित्रांच्या बरोबर खूप धिंगाणा मस्ती करा, पण स्वतःची काळजी घ्या. आईला जास्त त्रास देऊ नका, दीदीशी जास्त भांडू नका. तर तुमच्यासाठी आजच्या एपिसोडमध्ये मी छान छान कविता तुम्हाला सादर करणार आहे. कशा वाटल्या हे मला जरूर कळवायचं. कवितेचं शीर्षक आहे धांगडधिंगा मौज मस्ती. अगदी सुट्टीचे दिवस असेच असायला पाहिजे, धांगडधिंगा आणि मौज मस्ती करण्याचे. धांगडधिंगा मौज मस्ती यातच रंगते खरी दोस्ती. धांगडधिंगा मौज मस्ती यातच रंगते खरी दोस्ती. करावी खूप मस्ती, जातो आळस जाते सुस्ती. सुट्टीचा दिवस नसते सजा, सुट्टीचा दिवस नसते सजा, धिंगाणा करण्यात येते मजा, धिंगाणा करण्यात येते मजा. जमवा खूप मित्र, जमवा खूप मित्र, मिळून काढू खूप चित्र, मिळून काढू खूप चित्र. खूप हसावं खूप खेळावं, आणि न करावे हेवे दावे. खूप हसावे खूप खेळावे, कुणाचे न करावे हेवे दावे. नका रडू नका भांडू, करा धिंगाणा खेळा चेंडू. धांगडधिंगा मौज मस्ती यातच रंगते खरी दोस्ती, यातच रंगते खरी दोस्ती. दुसरी कविता आहे माळी दादा. तुम्ही सोसायटीच्या बागेमध्ये जातात की नाही, किंवा मोठ्या आपल्या शहरामध्ये असलेल्या मोठ्या पार्कमध्ये, तिथं किती झाडं झुडपं असतात, वेली असतात, खेळण्याच्या गोष्टी असतात. याची काळजी घेणारे कोण असतात? माळी दादा. तर या माळी दादाची ही कविता खूप छान आहे. वातावरण इथे हिरवई दिसेल मी राहतो तिथे. खूप छान आहे वातावरण इथे, हिरवई दिसेल मी राहतो तिथे. माळी दादा येती रोज फेरी मारती, माळी दादा येती रोज फेरी मारती. माहीत आहे त्यांना इथे झाडे वेले किती, माहीत आहे त्यांना इथे झाडे वेले किती. फुलांशी मैत्री त्यांची, माळी दादा, फुलांशी मैत्री त्यांची, रोज त्यांचे बोलणे होते. बोलताना झाडाशी मग भान त्यांचे हरपते. इतकी छान दोस्ती या फुलांपानाशी माळी दादाची आहे. रोजच सारेजण जमती, मोठे फिरती मुले खेळती, मोठे फिरती आणि मुले खेळती. हसणे दंगा मस्ती नुसती, पण माळी दादा सगळ्यावर लक्ष ठेवती, माळी दादा सगळ्यावर लक्ष ठेवती. कशी वाटली माळी दादाची कविता? आणि पहिली धांगडधिंगा मौज मस्ती. सुट्टीत आपल्याला अशाच छान छान कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे. तुम्ही मात्र मला छान रिस्पॉन्स द्यायचा, व्हिडिओच्या खाली कॉमेंट करायच्या, आणि अजून काय तुम्हाला ऐकायला आवडेल हे पण मला सांगा, म्हणजे मी जरूर तुमच्यासाठी सुट्टीतला खाऊ घेऊन येईल. सो एन्जॉय दी हॉलिडे. बाय.